नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर गुंतवणूकदारांना अच्छे दिन आले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदार आनंदाने नाचत आहेत. आजपर्यंत जे शेअर मार्केटमध्ये कधी घडलं नाही ते आज घडल्याचा आनंद गुंतवणूकदारांना झाला आहे. शेअर मार्केटने सगळे रेकॉर्ड ब्रेक करत एक नवीन विक्रम नोंदवला आहे. जागतिक बाजारातून विक्रीचे संकेत मिळत असताना देशांतर्गत बाजारात खरेदीचे वातावरण दिसत आहे. रविवारी नवीन खासदार झालेल्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्याचा शेअर मार्केटवर चांगला परिणाम दिसून आला. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ झाली आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही खरेदीचा कल आहे. एकूणच IT आणि मेटल वगळता सर्व निफ्टी क्षेत्रांचे निर्देशांक हिरवे आहेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही खरेदीचा कल आहे. या सगळ्यामुळे आज BSEवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 3 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास BSE सेन्सेक्स सध्या 245.36 अंक किंवा 0.32% वाढीसह 76,938.72 वर आहे आणि निफ्टी 5,083.80 अंक किंवा 0.36% वाढीसह 23,373.95 वर आहे. मतमोजणीच्या दिवशी जवळपास सेन्सेक्स 6,500 अंकांनी खाली कोसळलं होतं. मात्र मोदी सरकार पुन्हा येणार हे संकेत मिळताच तेवढंच वेगानं मार्केट रिकव्हर देखील झालं आहे आणि आज तर गुंतवणूकदारांची चांगली संधी झाली आहे. आज विक्री करणाऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे. ज्यांनी शेअर मार्केट कोसळलं असताना गुंतवणूक केली त्यांनाही मोठा फायदा झाला आहे.